अहो ते बँकेत गर्दी असेल ना म्हणून उशीर झाला असेल. पण आले की तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहेत. अगं आता बरं वाटतंय ग मला. काकू तुम्ही हे नेहमी असंच म्हणता. खरंच उगाच कशाला तो डॉक्टर दवाखाना. काकू आता लवकर बरं व्हायचंय की नाही तुम्हाला? भाऊजींचं लग्न थाटामाटात करायचंय ना? हो ग, पण बघ ना मी काही कामाचीच राहिलेली नाही. असं काही नाहीये हो काकू. अगं काय नाहीये, साधं घरातलं काम सुद्धा करता येत नाही मला. अहो म्हणूनच तर लवकर बरं व्हायचंय ना तुम्हाला. हो ना ग, पण बिचारा अजय सगळं एकटाच करतोय. अहो काकू आपल्या म्हातारपणे आपल्या मुलांनाच सगळं करायचं असतं ना. ते कळतंय ग मला, पण या वयामध्ये त्यांनी त्याच्या कामाकडे करिअरकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण त्याला सारखं माझ्या उशाशी बसून राहायला लागतं. अहो पण भाऊजींची त्याबद्दल काही तक्रार आहे का? अगं तो काही म्हणत नाही ग, पण मला कळतंय ना बिचाराची उगाच किती धावपळ होतीये. त्यात लग्नासाठी एवढा ताण चालली. माझी जर तब्येत धडधाकट असती ना तर त्याचा निदान हा त्रास तरी वाचला असता. काकू कधी कधी वाटतं ना त्यापेक्षा मी गेले असते तर बरं झालं असतं. बघ काकू असं काय बोलताय काहीतरी? तुम्ही असं काहीतरी बोलला तर मी अजय भाऊजींना सांगेन ना. नको ग, तो उगाच चिडायचा. मग असं काही बोलायचं नाही. या सगळ्यात किती खर्च होणार आहे ग? काही माहित नाही हो, पण तुम्ही कशाला विचार करताय? अजय सांगत नाही पण मला माहितीये खूप खर्च होणार आहे याच्यामध्ये. हो काकू नका विचार करू जास्त. तुम्ही बऱ्या झालात ना की मग भाऊजींना विचारा हे सगळं. आता आधी आराम करा बघू. आरामच करते ग मी, कंटाळा आलाय सगळ्याचा. स्वामी सोड आता मला याच्यातनं. काकू अहो हे असं काहीतरी काय बोलताय? बरं ते जाऊ दे सगळं. तुम्ही मला सांगा जेवायला खिचडी चालेल तुम्हाला? नको ग, हे बघ तू जा आता घरी. सचिनला एकट्याला सोडून आलेस ना, जा. अहो तो बाहेर खेळतोय, तुम्ही नका त्याचा विचार करू. तुम्ही आराम करा बघू. मी खिचडी घेऊन येते तुमच्यासाठी. आले. एक्सक्यूज मी नर्स, डॉक्टर आहेत का? हो ऑपरेशन मध्ये आहे. ते कधी फ्री होणार आहेत? काही सांगता येत नाही, पण अर्धा तास तरी लागेल. अरे बापरे, जरा अर्जंट होतं. अहो साहेब तुमच्या आधी किती लाईन आहे, जरा थांबावं लागेल. जरा बसा. तुला उशीर झाला नाही? हो ना. डॉक्टरच्या कोणी असिस्टंट्स नाही आहेत का? माहित नाही. तू थांब मी बघून येते. बसा. आई नमस्कार. मस्त. मी ओळखलं नाही तुम्हाला. मी राणी सरदेसाई, मिस्टर अजय यांची मैत्रीण आहे मी. अच्छा. ऍक्च्युली आमची ओळख केस संदर्भात झाली, कामानिमित्त. ऐकलंय मी. हो मीही ऐकलंय आमच्या यांच्याकडून. असेल. यांना चहा दे ना. हो. नाही नाही नको, खरंच नको. घ्या ना. अहो आणते ना मी. साखर थोडीशी कमी. हो आलेच ना. कसं येणं केलं? ऍक्च्युली मिस्टर अजय यांचा फोनच लागत नव्हता. बऱ्याच वेळेला फोन ट्राय केला, शेवटी इथेच यावं लागलं. तो बिचारा माझ्यामुळे सारखा दिवसभर हिंडतोय. का? तब्येत बरी नाहीये ना माझी. ओ अच्छा. पण अजिबात वाटत नाही तुमच्याकडे बघून. फ्रेश दिसता एकदम. हे साजेनी मिळायला हवंय मला. बिचारा सारखा टेन्शन मध्ये असतो ना माझ्यामुळे. अच्छा. तरीच काय? नाही ते एक दोन वेळा आमचं फोनवर बोलणं झालं, पण ते नीट बोलले नाहीत फोनवर. मला वाटलंच काहीतरी टेन्शन असणार. सगळं मनात ठेवतात ना, पण अजय मोकळेपणाने बोलत नाहीत. किती खरंय. छान आहे तुमचं घर. छान? हो छान आहे. छान, छोटं.
खूप छोटं. खूप छोटं वगैरे काही नाही. आणि आई, एवढी जागा लागते माणसाला. जेवढं घर मोठं तेवढा पसारा सुद्धा वाढतो. आणि मग पसारा आवरणं हे काम आलंच की. पण हल्ली लोकांना नाही ना तसं वाटत. मला वाटतं. मला आवडतात सुबक छोटी घरं. म्हणजे सगळं जिथल्या तिथे जेवढं लागेल तेवढंच. हो, पण हे घर सोडतोय मी. का? अजयचं लग्न ठरलंय ना. हो, ते म्हणाले होते मला. झाली लग्नाची खरेदी? नाही हो, मी बाहेरच पडू शकत नाहीये. हा, पण मग साड्यावाल्याला घरी बोलवायचं. हो, पण असा कोणी ओळखीचा नाहीये माझ्या. मी पाठवते ना. किंवा मी एक काम करते, मी नेहाला घेऊन जाते शॉपिंगला आणि तुमच्यासाठी सुद्धा साडी तिच्याकडेच पाठवून दे. पण तुम्ही काय हरकत आहे. मला साड्या बघायला आणि घ्यायला आवडतात. आणि मला कुठे नेमकं काय मिळतं तेही माहिती आहे. हो का? साड्यांचं तुम्ही माझ्यावर सोपं. बरं, हरकत नाही. वेळ आली ना की मी कळवीन तुम्हाला. पण तुम्ही का सोडताय हे घर? नाही म्हणजे काय ना की नवीन जोडप्यासाठी हे घर लहान पडेल ना म्हणून. छेव, उलट किती छान वातावरण आहे इथे. माणसांमध्ये राहायला किती बरं वाटतं. नाहीतर आमच्याकडे बघा, प्रचंड मोठा बंगला आहे, पण एकटेपणा खायला उठतो. पण इथे नाहीये तसं. चा, थँक्यू. आणि त्यात हे असे शेजारी असले ना की मला काहीच बघायला लागत नाही. नशीबवान आहात तुम्ही. तुम्हाला बिस्किट देऊ? नाही, नको. म्हणजे आई माझ्यासोबत खाणार असतील तरच मी खाईन. मला नको काय. मग राहू दे. अरे बापरे, आई तुम्ही गुळ हळदची गोळी घेता का? मला गुळ दाखवता कुठे? मी अहो नाही, मी करते ना. पटकन सर. गुळ आणि हळद? हा, बापरे, केवढा खोकला झालाय तुम्हाला आई. माझा ना या घरगुती उपचारांवरती खूप विश्वास आहे. ते दवाखान्यात वगैरे जाणं नको वाटतं. हो ना. अहो मलाही ना आतापर्यंत कधी दवाखान्यात जायला पडलं ना इंजेक्शन घ्यायला लागलं. तुमच्या पिढीची गोष्टच वेगळी होती. किती स्ट्रॉंग आहात तुम्ही. अजूनही लोखंड पचवाल. आमची पिढी जरा लेची पेची. पण आता तसं नाही राहिलं हो. आणि माझी तब्येतही नाही राहिली तशी. चालायचं वयाप्रमाणे होतं थोडं इथे तिथे. आणि मिस्टर अजय करतायत ना सगळं? हो करतो, पण खर्च केवढा होतो. हो ना. अहो औषधं म्हटली की हजारो रुपयांचा चुराडा होतो माहितीये. आणि दवाखाना म्हणजे लाखो लागतात. लाख? हो, ते पण कमीच सांगितलेत मी. बापरे. हो ना. 50 टेस्ट, 100 डॉक्टरांची मतं. माणूस अर्धा मेला तिथेच होतो. आणि पेशंटपेक्षाही ना त्याच्या बरोबरच्या माणसाला जास्त त्रास होतो. खरंय. अशा वेळी जितकी घरातली माणसं असतील ना तितकं बरं असतं. निदान नर्सेसचा खर्च तरी वाचतो. हो, पण आमच्या घरात आम्ही दोघच असतो ना. असं का म्हणताय आई? आता मी पण आहे ना. हो ना, आम्हाला तर काकू घरातलं मानतच नाहीत. नाही ग, तसं नाहीये. घ्या. मिस्टर अजय, आय एम सो सॉरी. मी तुम्हाला या परिस्थितीत डिस्टर्ब करते, पण माझा ड्रायव्हर तिवारी. काय झालं तिवारीला? तिवारी अचानक गायब झाला. काय? किती वेळा फोन ट्राय केला मी, मला काही कळतच नाही आज. काय झालं? मिसेस सरदेसाईंचा ड्रायव्हर तिवारी गाडीपाशी नाहीये. तो गायब झालाय. मॅडम, ते अजून कन्फर्म झालं नाहीये.